माझ्या सर्व मित्रांनो, जसं महाभारतातील युद्धाच्या अगोदर कौरव आणि पांडव सैन्याची जुळवाजुळव करत होते, तसंच आज घडीला या देशाची साधन संपत्ती वाटून घेण्यासाठी आपापले समविचारी लोकांना जमा करून घेण्याचा कार्यक्रम चालू असतो. हे सगळं राजकीय आहे आणि राजकारणामध्ये सर्व क्षम्य मानलं जातं, कारण जो जिता वो सिकंदर अशी मान आहे आपल्याकडे. म्हणून आपला अमूल्य वेळ या राजकीय खेळामध्ये न गुंतवता वैयक्तिक उन्नतीसाठी केलेला बरा. कारण माणसाजवळ पैसा नसेल, पोटात टाकायला काही नसेल, तर काय येणे पडतात हे त्याला समजेल जो बघतो त्याला. आणि यासाठी एकच, शहाण्या माणसानं राजकारणामध्ये पडू नये, कारण इथे विचाराची सुष्टीता बिलकुल नाही. कधीक एक कधीक दुसरं, माझं माझं माझं. आणि राजकारणी करू चुकले, लोकांना जे पाहिजे ते दिलं की आपल्याला निवडून येता येते. म्हणून कोण काय कधी कसं विचार मांडेल, काय मांडेल, कोणते पुरावे देईल, काय देईल, पण आपल्याकडे जे काही ऐतिहासिक पुरावे आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅडिक्शन भरपूर आहे. खरं काय खोटं काय समजायला मार्ग नाही. म्हणून मी ठरवलं की राजकीय विषयावर भाष्य बिलकुल करायचं नाही. माझे रामदास खंडागळे.